जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि मी ब्लॉग स्टार्ट केला आहे दुपारी ऑफिसचं कामावरून आलो आणि खूप दिवसापासून असं चाललेलंच आहे की एक छोटीशी गाडी घेऊया हॅचबॅकमध्ये. पण नवीन नको, नवीन आत्ताच गाडी घेतली, त्याच्या बाकी पण आहेतच घरात गाड्या, पण एक छोटीशी गाडी घरात घ्यायची आहे. म्हणून विचार केला की एक हॅचबॅक गाडी घेऊया. मग हॅचबॅक गाडी घ्यायचं विचार केला, पण ट्रस्टेड पण पाहिजे, कारण की जर आपल्या स्वतःला घ्यायची तर ट्रस्टेड घ्यायचीच आहे. सो मी विचार केला की पहिले गुगलवर टाकलं तर मला गुगलवर कार्स 24 आणि स्पिनी ऑप्शन दाखवलं की बाबा तिथे छान गाड्या मिळतील आणि ट्रस्टवरती मिळतील. सो मी आमच्या वामशीला घेऊन निघालोय की म्हटलं चला बघून येऊया कार्स 24 आणि स्पिनीमध्ये काय गाड्या मिळतात का. सो बघूया, तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला की कोणती गाडी घेतली पाहिजे ते. तोपर्यंत आपण गाड्या पण बघू. सो आम्ही आता चाललेलो आहोत. आमच्या जवळ एक कार्स 24चं शोरूम आहे तिथे. त्याच्यानंतर मग आपण कंपॅरिझनला स्पिनी किंवा अजून दुसरं काय असेल तर बघू. सो चलो. सो आम्ही पहिला जे माझ्या घराच्या जवळ आहे कार्स 24 तिकडे आलेलो आहोत. माझं ॲक्च्युअलमध्ये बजेट आहे फक्त 6 लाख रुपये. सो 6 लाख रुपयात कार्स 24 वाल्यांकडे काय काय आहे आपण बघूया. सो मला एक गाडी घ्यायची. मला बजेट आहे अराउंड 6-7 लाखापर्यंत, 6-7 लाखापर्यंत. तुमच्याकडे काय काय बजेट आहे, कसं काय आहे प्रोग्राम? नक्की मी तुम्हाला गाईड करतो. 6-6 लाखपर्यंत काही गाडी आहेत. आणि तुम्ही काय रेंजमध्ये बघतात, म्हणजे कुठले व्हेरियंट्स बघतात आहेत? मला हॅचबॅक व्हेरियंट पाहिजे, कारण ती छोटी पण असेल आणि लोकलला फिरायला आणि फॅमिली कार. येस फॅमिली. तर तुम्हाला काही टी कॉफी वगैरे नाही थँक्यू. ओके. सो मी ॲज पर युअर बजेट तुम्हाला रेंज सांगितली 5 to 6 lakhs पर्यंत, 7 lakhs पर्यंत. मी हे हॅचबॅक काढले जे आपल्याला नॉर्मली सिटी यूजमध्ये आपण करू शकतो. ओके पेट्रोल सेगमेंट्स आणि याच्यामध्ये कार्ड आहे. सो बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला एक सांगतो की आता रिसेंट मॉडेल जसं की हे 2016 मॉडेल आहे, 2022 मॉडेल आहे. तर आय वुड सजेस्ट यू टू गो फॉर Hyundai. Hyundaiचे जे कार्स असतात ना, बेसिकली Hyundai कंपनी इज मेंट फॉर अ सॉफ्टनेस ऑफ कार्स. इंजिन स्मूथ असते. ओके, मला याची पूर्ण कंडिशन कशी कळेल, याच्यावर कळेल तुम्हाला तिथे? मी तुम्हाला सांगतो सर, इथूनच तुम्हाला कळेल. सो बेसिकली फर्स्ट ओनर कार आहे आपली. अँड आपण बेसिकली जेव्हा पण गाडी आपण घेतो तेव्हा आपण ते चेक करतो आणि तुम्हाला आपण 30 days वॉरंटी पण देतो, प्लस 1 year आपण गिअर आणि इंजिनची वॉरंटी देतो, गिअरबॉक्स आणि इंजिनची. ओके. सेकंडली कार कंडिशन यू कॅन सी. याच्यामध्ये कारचे हायलाइट्स आहेत, कारची कंडिशन वाईज आहेत. याच्यामध्ये तुम्हाला कळतं की कारचे टायर्स किती कंडिशनमध्ये आहेत. सो दिस इज समथिंग लाईक 63% ऑफ टायर्स कंडिशन, 84% ऑफ रेअर स्टेपनी कंडिशन. सगळ्या टायरची कंडिशन तिथे ऑलरेडी चेक करून मेन्शन करतो आपण गाडीची. ओके. देन आपण चेक करतो की कुठे रिपेंट्स आहेत ते सगळे. रिपेंट्स पण आपण हायलाइट करतो फॉर जेन्युइनिटी. ओके. So there is no major accidental, you can see. याच्यामध्ये आपण दिलं आहे स्लाइटली डेंट्स, म्हणजे डेंट्स कुठे कुठे आहेत ते पण आपण सांगतो याच्यामध्ये की रूफला थोडं स्लाइट डेंट आहे, त्याचा पॉइंटर पण आपण इथे दिला आहे ऑलरेडी. यू कॅन सी. तर येस. सो मला आपण आता एवढं तुम्ही सांगितलंच आहे, ती गाडी बघून पण येऊ आपल्याकडे जर असेल. हो नक्की. आपण पण येस, आता आपण टेस्ट ड्राईव्ह घेऊया गाडीची आणि तुम्हाला मी गाडी ऑन स्टार्ट वगैरे करून दाखवतो पूर्ण गाडी. ओके सर. सो लेट्स गो टू अवर पार्किंग स्लॉट. पार्किंग स्लॉट त्याच्यामध्ये आपले टोटल 150 कार्स पार्क आहेत. आपण समोर जाऊन पार्किंगमध्ये जाऊ. कार्स 24च्या पार्किंगमध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की यार खूप साऱ्या गाड्या आहेत, सगळ्याच बघाव्या आणि सगळ्याच घ्याव्या, कारण की तेवढ्याच छान दिसत होत्या आणि तेवढ्याच वेल मेंटेन पण दिसत होत्या आणि कंडिशन पण छान दिसत होती. तुम्हाला दिसतच असतील किती गाड्या आहेत. तुम्ही बघितली तसं आपण कंडिशन वाईज बघतो. आपण इथे ऑलरेडी मेन्शन केलं आहे कंडिशन. तेच कंडिशन इथे आपल्याला गाडीसमोर बघायला मिळतं. राईट.
गाडीवर तर एक पण स्क्रॅच नाही दिसत आहे आणि जसं त्याच्यामध्ये दाखवलंय तसंच सगळी कंडिशन आहे. इव्हन टायरची पण कंडिशन त्याच्यामध्ये दाखवलंय तसंच प्रत्येक एक टायरची कंडिशन मला दिसते. 63%, 56%. त्या साईडला 64. आणि सेकंड हँड गाडी असेल तरी पण ती काही जुनी वाटत नाही. मस्त नवीन सारखी दिसते. तर आपण एक टेस्ट ड्राईव्ह करूया का? सर तुमचं लायसन्स बघू हो, शकतो? लायसन्स. ओके. सो हा टॉप मॉडेल आहे i10 निऑसचा. अँड हे प्रॉपर पेट्रोल गाडी आहे. स्मूथ टू ड्राईव्ह. इथून खाली जायचं. गाडी सेकंड हँड असेल तरी पण एकदम स्मूथ वाटते चालवायला. आणि तुम्हाला काही डिफरन्शिएट वाटतं असेल म्हणजे की तुम्हाला क्लच थोडा हार्ड वाटतोय किंवा ब्रेक पॅडमध्ये थोडा कंडिशन असेल ते आपण रिप्लेस करून देतो बाय द टाइम ऑफ डिलिव्हरी. ओके. येस, म्हणजे ते पार्ट आम्ही चेंज करतो बेसिकली. ओके. आणि डिलिव्हरीच्या टाइमला आम्ही तुम्हाला हे सगळं क्लीन करून देतो. हे पूर्ण पॉलिश होतं, ओके. वॉश होते गाडी. मग आपण अजून एक पॉलिश कोट मारतो बाहेर, आउटसाइड ऑल्सो इनसाइड ऑल्सो. ओके. येस. अगेन ऑइल आपण टॉपअप करून देतो, न्यू ऑइल. कूलंट टॉपअप करतो आपण. ब्रेक ऑइल चेक करतो, ब्रेक ऑइल नसेल तर ब्रेक ऑइल पण हे करतो. इंजिन ऑइल पण चेक करतो आपण. म्हणजे सगळं आपण चेक करूनच गाडी आपण पूर्ण सर्व्हिस करून बेसिकली देतो, तुम्हाला हँड ओव्हर करतो. गाडी सेकंड हँड वाटतच नाही आहे. म्हणजे मी चालवतोय असं वाटतं की नवीन गाडी हातात घेतली आहे. कारण की एकदम स्मूथ आणि स्टेअरिंग पण तो स्मूथ फिरते आणि काय नॉईज नाही आहे, काहीच नाही. जेव्हा टेस्ट ड्राईव्ह करून आलो त्याच्यानंतर त्यांनी बोनेट उघडून मला पूर्ण गाडी व्यवस्थितरित्या दाखवली की ते कसे सर्व्हिस करून ठेवतात किंवा काय ते सगळं. येस. आणि कार्स 24मध्ये बघून आलेलो आहोत आम्ही. आणि मी म्हटलं काहीतरी दुसरा ऑप्शन पण पाहिजे म्हणून आम्ही स्पिनीमध्ये पण चाललो आहे. सो स्पिनी आमच्या इकडे सीवूड्स मॉलमध्ये आहे. सो स्पिनीमध्ये पण आपण बघूया त्यांच्याकडे काय वेगवेगळे व्हरायटी व्हेरियंट आहेत आणि त्यांचं कसं काय आहे ते. ओव्हरऑल आम्हाला कार्स 24ची सर्व्हिस खूप छान वाटली आणि छान एक्सप्लेन केलं, सगळ्या गोष्टी छान होत्या. आता इकडचं पण बघूया. इकडचं पण मी तुम्हाला सांगतो की कसं असणार आहे. स्पिनीमध्ये आलो आणि त्यांनी डायरेक्ट मी बजेट सांगितलं. त्यांनी मला मोबाईल थांबवला. त्यांनी मला स्क्रोल करायला दिलं काय काय कोणतं आहे. मग मी त्यांना सांगितलं की बाबा ही गाडी बघायला जाऊ शकतो का, तर ते रेडी झाले की चला जाऊया. सो आम्ही बघायला तर आलो पण ना चाय पूछा ना कॉफी पूछी ना पानी पूछा, कुछ नहीं पूछा भाई. और 20 कार मिनट के- 24 में हमको चाय पूछा, पानी पूछा, खाने तक पूछा. लंच टाइम में गए थे हम लोग, सब कुछ पूछा था. और 15 मिनट बैठा हुआ अलग से. अभी हम लोग जा रहे नीचे गाडी का- देखें. गाड़ी देखने जा रहे हैं अभी. देखते हैं कैसा है उधर. गाडी दाखवायला घेऊन तर आले, पण चावी आणायला गेलेत. 5-7 मिनटं झाली अजून काय आले नाही आहे. आणि सगळ्यात मेन तर पहिले तिथे खाली गाडी दाखवली. मी म्हटलं ही बघायची आहे, तर काय डिटेल नाही सांगितली, काय नाही सांगितले. डायरेक्ट गाडी बघायला घेऊन आलेत. लेट्स सी गाडी दाखवता वेळेस होपफुली सर्व सांगतील डिटेल. बघूया. स्पिनीवाल्यांनी पण मला इकडे पूर्ण मी i20 त्यांना दाखवायला सांगितलेली. त्याची डिटेल्स मला त्यांनी व्यवस्थित सांगितली काय कसं आहे काय नाही आहे. परंतु मला एक गोष्ट त्याच्यातली खटकली की 2018ची गाडी होती आणि फक्त 11 किलोमीटर चालले. हे थोडंसं इम्पॉसिबल वाटत होतं. आणि लास्ट सर्व्हिस 2025ला केली आहे 8,500ला. तर थोडंसं मला असं वाटत होतं, म्हणून मी त्याला म्हटलं की ठीक आहे आपण टेस्ट ड्राईव्ह करून बघूया. त्यांनी मला गाडीचे फीचर सांगितले, सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग मी म्हटलं ठीक आहे चला एक टेस्ट ड्राईव्ह करूनच बघूया. आलोत आपण तर सगळं. आणि त्यांनी आतल्या पण मला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. मेरे पास है इसका सर्विस जो भी सब कुछ है, 3 दिन क्लियर है. कितना साल में कितना चला? 2018 का है जो अभी 26 चले ना. हाँ, 7 8 साल, 7 साल पकड़. 7-8 साल. 11,600. कैसे क्या फालतू इससे भी कम चला हुआ मेरे पास है, मतलब गाड़ी कम. देखो मेरे पास अभी इसी की लास्ट सर्विस 2025 अप्रैल 18, 8,000 किलोमीटर पे हुआ है. 2025 अप्रैल, एक साल पहले. तब एक साल पहले गाड़ी था 8,000. और हम लोग ने अभी ये किलोमीटर पे सर्विस करके रखा हुआ है.
आपको बाहर चला के देखना होगा तो यहाँ से एग्जिट लेके देख सकते हो, कोई एक गाड़ी से तो यहीं से रिवर्स है, ये लेफ्ट लेके रिवर्स लेके ऑप्शनल 5,76,000 इसमें आपको एट द टाइम डिलीवरी हम आपको अप्रैल 27 तक का इंश्योरेंस है। एट द टाइम डिलीवरी हम आपके नाम पे नया निकाल के देंगे, बट ये थर्ड पार्टी रहेगा। इफ यू वांट कॉम्प्रिहेंसिव एड ऑन पे करके वो भी ले सकते हैं। ओके, एक साथ इसमें आपको इंजन गेयरबॉक्स वारंटी यही प्राइस में इंक्लूड प्राइस में आ जाती है 1 ईयर की, जिसमें आपको कवरेज रहता है 1 साल तक का इंजन एंड गेयरबॉक्स का। अगर आप व्यू प्लान एक्स्ट्रा अगर लेते हो आप, बेसिक वारंटी 12 मंथ्स 10,000 किलोमीटर की है, जो ऑलमोस्ट इंक्लूड प्राइस में है। 3 मंथ्स की इंटीरियर इलेक्ट्रिकल एक्सीडेंट फुल सिस्टम की वारंटी। अगर आप वारंटी एक्सटेंड करके तो प्रोटेक्ट प्लस वन, जिसमें आपको 3 साल की इंजन गेयरबॉक्स वारंटी मिल जाती है, 6 मंथ की इंटीरियर इलेक्ट्रिकल की। आम्ही गाडीचा टेस्ट ड्राईव्ह घेऊन आल्यानंतर परत त्यांनी मला ऑफिसला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही गाडी आजच बुक करा, तुम्हाला मी ऑफर देतो. म्हणजे ही गाडी होती 5,76,000ला आणि ते म्हणतात 5,70,000ला देतो तुम्हाला, आजच्या दिवशीसाठी हा डिस्काउंट आहे असं तसं. तर मला त्याचं काय नव्हतं, पण मला ते किलोमीटर जेन्युइन नव्हतं म्हणून मी त्याच्यामध्ये हात घालायचं थोडासा लांब ठेवलं. कारण की 8-9 वर्षात 11,000 चालणं इम्पॉसिबल आहे आणि 25पर्यंत फक्त 8,000 चालली 2025पर्यंत. सो तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्कीच मला सांगा की हे जेन्युइन रीडिंग असेल की काय असेल. आम्ही दोन्ही पण बघितले, दोघांचे एक्सपिरियन्स आणि आम्ही रिव्ह्यू जर दिले तर आम्हाला कार 24 5 आउट ऑफ कितना देगा? 4.5 देगा मैं, 4.5 मैं 5 आउट ऑफ 5 दूंगा. और स्पिनिंग को कितना देगा? तुम्ही को मैंने 2.5 ऐसा देगा. मैं 3 दूंगा. ठीक है, इतना भी ये नहीं था, उन्होंने बताया ठीक से, सब किया ठीक से. लेकिन प्राइसिंग मुझे- की वजह से मैंने पॉइंट्स कम किए हाँ. उसको. प्राइसिंग थोड़ा ज्यादा ही बोल रहा है, और कार 24 में सिमिलर गाड़ी को थोड़ा कम प्राइस है, कम से कम 50,000 to 70,000 प्राइस डिफरेंस है उसमें. तो मला काय वाटतं माहितीये का, प्राइसिंग मध्ये खूप डिफरन्स पण आला आणि थोडंसं डाऊटफुल पण वाटलं की 2018ची गाडी कशी काय एवढी कमी चालू शकते, म्हणजे नॉर्मली पण. सो त्यामुळे मला कार्स 24चं थोडं ते एक चांगलं वाटलं की व्यवस्थित होतं म्हणून. सो मी पण तुम्हाला सजेस्ट करेल का तुम्हाला पण जर अशी गाडी घ्यायची असेल तर कार्स 24मध्ये जा. स्पिनी पण छान आहे, स्पिनीला मी असं काय वाईट नाही बोलणार आहे, पण स्पिनीपेक्षा मला कार्स 24 जास्त आवडलं. त्यामुळे तुम्हाला मी सजेस्ट करेन कार्स 24ला जाणं.